जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव सांगू शकते आता मी. हो सांगा ना. डिसेंबर 2022 मध्ये मी गुरुचरित्राचं पहिल्यांदा पारायण केलं. ते बरं. आमच्या इथल्या एका स्वामींनी मला सांगितलं होतं की तू नवनाथ पारायणाचं आणि गुरुचरित्राचं पारायण कर असं. अरे वा. बरं मग मिस्टरांनी नवनाथाचं पारायण केलं 7 दिवसांचं हो. आणि मी गुरुचरित्राचं पारायण केलं अच्छा. 7 दिवसांचं. हम्म, आता स्वामींनी आमच्याकडून दत्त महाराजांनी करून गेली सेवा. बरं. मग मग त्यातून मला एक स्वामी समर्थ काय आहेत ते जाणून घ्यायची उत्सुकता झाली. मग अच्छा. युट्यूब वरून मी स्वामी समर्थांबाबत थोडी माहिती घेतली. म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला स्वामी समर्थ कोण होते हे काहीच माहिती नव्हतं. काहीच माहित नव्हतं. बस फक्त फोटो स्वामी समर्थ हे एक देव हा, आहे हा, तेवढंच हा, हा, माहिती. एवढंच माहिती होतं. त्याशिवाय काहीच नाही माहिती. बरं. मग मला त्यातून सारामृताची माहिती मिळाली. स्वामी चरित्र. मग म्हटलं एकदा वाचून पाहावं म्हणजे स्वामी काय आहेत ते तरी आपल्याला कळेल. खरं. मग मी पुस्तक घेऊन आले आणि गुरुवारचा दिवस मला आठवत नाही नक्की गुरुवारच असणार आहे असं बरं. मला वाटतंय. मग मी 11 दिवसांचा सारामृताचा 11 दिवसांचा संकल्प केला. हो. मग संकल्प चालू असताना म्हणजे एका पारायण चालू दिवसात असताना पूर्ण पाठ करायचा 21 एका अध्यायांचा. दिवसात 21 पाठ वाचन करायचं बरं असा बरं. 11 दिवस करण्याचा संकल्प केला मी. अरे वा वा वा. रोज एक पाठ. आणि हम्म. ते पारायण चालू असताना अचानक मला एकदा मासिक धर्म आला. बरं. मग माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की आता 4 ते 4.5 वर्ष झाले लग्नाला, आता तू मुलबाळासाठी ट्रीटमेंट चालू कर. बरोबर मग आहे. मी दवाखान्यात गेले ट्रीटमेंटसाठी. हम्म. तिथे मला एंडोमेट्रियोसिस म्हणून सांगितलं. बरं. मग मी थोडी खूप घाबरले होते. अच्छा. आणि तरी पण तरी पण नाही का मी स्वामी सेवा चालूच ठेवली होती आणि माझं बरोबर. पारायण चालूच होतं. 5 दिवसापासून माझं ते 4-5 झाले असतील पारायण, म्हणजे बरं. 4-5 पाठ झाले असतील. 4-5 दिवसांनी मला अचानक मासिक धर्म आला. खरंय. मग पुन्हा 5व्या दिवशी मी अजून ते कंटिन्यू केलं. कंटिन्यू केलं. बरं. आणि दवाखान्यात जाताना पण मी सारामृत वाचून, तारक मंत्र म्हणून, त्याचं पाणी पिऊन, स्वामींना मुजरा करून हो ना. असं जायची. अच्छा. आणि ज्या महिन्यात गेले एंडोमेट्रियोसिस असताना पण मला त्याच महिन्यात म्हणजे हे नक्की ट्रीटमेंट काय आहे तुम्ही म्हणतायत? म्हणजे काय? एंडोमेट्रियोसिस म्हणजे एक अंडाशयात गाठ आहे. अरे बापरे. ती म्हणजे रक्ताची गाठ असते. ती हळूहळू मोठी होते. ती 100त एका स्त्रीला असते. अरे बापरे. मग ती अजूनही आहे. मग प्रेग्नंट राहिली. मग स्वामींना मी एक नवस बोलला होता. अच्छा, म्हणजे त्याच ड्युरेशन मध्ये तुम्हाला गुड न्यूज मिळाली. हो त्याच वा, दिवसात वा, वा. पारायण चालू असतानाच. किती पण छान. चालू असतानाच मला मासिक धर्म आला. हा, मग हा, मी हा. दवाखान्यात गेली. मग माझी ट्रीटमेंट चालू केली आणि मी माझं पारायण 11 दिवसाचं कम्प्लीट केलं. हा, हा, हा. मग नंतर तारक मंत्र वगैरे तो माहित झाला. मग तो म्हणायला लागले मी. त्याचं पाणी बरं. घ्यायला लागले. अच्छा. मग त्याच महिन्यात मला मासिक धर्म पिरियड प्रेग्नन्सी चुकले राहिली. आणि प्रेग्नन्सी राहिली. बरं हा बरं हा बरं. स्वामींनी आणि फळ मग दिलं म्हणजे तुमच्या स्वामींनी फळ सेवेचं. दिलं. आणि किती मी छान. स्वामींना एक बोलले होते, स्वामी महाराज मी जर प्रेग्नंट राहिली ना, मी 108 स्वामी चरित्राचं पारायण करेन म्हणून. काय सांगता 108? बापरे. हो. मग मी प्रेग्नंट झाल्यानंतर मी चालू केलं वाचनाला. हा, हा, पण हा, मला हा. प्रेग्नंट असल्यामुळे एक 20-22 दिवस केलं. पण मला खूप दम लागायचा वाचन हो ना हो करताना. ना. खरंय खरंय. मग माझी आई म्हणाली की तू आता नको वाचू, तू डिलिव्हरी झाल्यानंतर वाचन कर. बरोबर. आणि एक स्वामी आणि गुरुवारच्याच दिवशी मला एक मुलगा झाला. अरे वा. म्हणजे आमच्या घरी स्वामीच आले. खरंय, अगदी खरंय. आणि त्यानंतर मुलाचा वाढदिवस आला. मग वाढदिवसासाठी मी एक ठरवलं होतं की आता मी मुलाला घेऊन मुलाचा वाढदिवस गाणगापूरलाच जाणार. हो. अक्कलकोट गाणगापूर वा तिथे वा वा. वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो. 3 दिवस आधी गेलो कारण तर मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं 3 दिवसाचं. अरे बापरे, एवढ्या लहान बाळाला सांभाळत ते पण पारायण करायचं होतं तुम्हाला. कमाल आहे तुमची. हा.
हो. ग्रेट. आणि मी 108 पारायण डिलिव्हरी झाल्यानंतर हां. मुलगा 1.5 महिन्याचा झाला झाला तसं त्यानंतर दत्त जयंती होती. हो, हो, मग हो, हो. तेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण केलं दत्त जयंतीला. बरं. मग ते पारायण झाल्यानंतर मी 108 जे बोलली होती ते मी त्यानंतर सारामृताचं. चालू केलं. बरं, बरं. सारामृताचं. ग्रेट, ग्रेट. जानेवारीमध्ये जे चालू केलं हं, हं, ते हं. माझं एक मार्च एप्रिलमध्ये झालं असेल. 51 दिवसात मी 108 पारायण ते स्वामींचे पूर्ण केले. नवस कमाल आहे फेडला मी तुमची. स्वामींचा. म्हणजे हां. स्त्रिया बाळ पोटात असताना गर्भसंस्कार म्हणून हे सगळं करतात. तुम्ही हो. पोटात असताना आणि नंतर डिलिव्हरी नंतर सुद्धा बाळासाठी हे खूप उत्तम गर्भसंस्कार केलेले आहेत ताई. हो. मी खूप वाचन छान. करताना बाळाचा पाळणा मी माझ्या जवळच ठेवला होता हो ना? देवघराच्या वर किती स्वामींच्या छान. फोटोसमोर. हां, हां, हां. आणि तो उठला की मी त्याला मांडीवर घेऊन फीडिंग करत करत वाचन अरे वाह, करायची. वाह, वाह! खूप हां. छान. मग वाढदिवसाला मी हां, हां. गाणगापूरला गेले. तिथे बरं. 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करून घेतलं महाराजांनी माझ्याकडून. अच्छा. बाळाच्या वाढदिवसा दिवशी पारायणाचा 3रा दिवस होता. बरं. मग बाळाचा वाढदिवस म्हणून अन्नदान म्हणून तिथे हां. खिचडी भाताची मधुकरी वाटली आम्ही. वॉव! पुत्र पौत्रादि सर्वं गृहं बान्धव सर्वमेतद्धि जातम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपत्नी ततः किं ततः किं ततः किं ततः किम् षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपत्नी ततः किं ततः किं ततः किं ततः किम् वाह, वाह, वाह! हां. मग आणि पारायण पण पूर्ण केलं. छान. मग नंतर आम्ही गाणगापूरहून सगळं करून गाणगापूरहून रात्री 9:30 वाजता पुण्याला निघायला गेलो. निघालो आम्ही. हं, हं, हं. माझ्या मिस्टरांना मी सांगितलं होतं, म्हणत होते की आपण आज मुक्काम करूयात कारण की बरोबर. आपण खूप दमलो आहोत. हो ना, हो ना. तर मिस्टर म्हणाले की माझी सुट्टी नाहीये, माझं ऑफ नाहीये उद्या, मला उद्या हं, हं, ऑफिसला हं. जावंच लागेल काही पण करून. अच्छा. तरी पण मिस्टर निघाले हं, आणि हं, आम्ही हं. निघालो मग त्यांच्या सांगण्यावरून. ते नाहीच म्हणले ना. बरं. मग पुढे गेलो. एक थोडंसंच अंतरावरती माझ्या मिस्टरांना डुलकी यायला लागली. 3 वेळा त्यांचा कंट्रोल जाता राहिला. अरे बापरे! मग मी त्यांना म्हणाले, "मलाही झोप नाही कंट्रोल होते. आम्ही कोणीच नाही कंट्रोल करू शकत कारण हो की ना. दिवसभर आम्ही खूप दमलेलो आहोत. बरोबर. तुम्ही पण दमलेले आहात. आपण आता अक्कलकोटला मुक्काम करूयात." असं आपण गाणगापूर सोडलेलं आहे तर. अच्छा. हं, 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 हं. मग आम्ही गेलो अक्कलकोटला. अरे वाह! रात्रीचे 11:45 वाजले होते अक्कलकोटला पोहोचायला. हां, 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 हां. मग शनिवार रविवार होता ना. आता बरोबर. शुक्रवारी मुलाचा वाढदिवस होता. मग रात्रीचे 11:45 शनिवार चालू झालं होतं. मग खूप हं, गर्दी हं, हं, होती. हं, 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 हं. आम्हाला रूम मिळत नव्हती. बरोबर. मग आम्ही तिथे पार्किंगमध्येच उभे राहिलो नाही का ते अन्नदानच्या समोर मोठं हो, ग्राउंड आहे हो, हो, हो. पार्किंगचं. यात्री तिथे भुवन, उभे यात्री निवासच्या समोर आहे. हां, हां, हां. तिथेच उभे राहिलो होतो आम्ही. हं, हं, हं. गाडीत बसलो होतो. माझे मिस्टर म्हणाले, "तुम्ही बसा. मी अजून दुसरीकडे कुठे रूम मिळतेय का ते बघून येतो." बरं. मग आम्ही बसून राहिलो आणि थोड्या वेळात गाडीत पूर्ण साईडनी गाडीच्या काचेवरती हं. बाष्प जमा झाले आणि अच्छा. फ्रंट ग्लास होते म्हणजे समोरच्या काचेवरती गाडीच्या फक्त तिथे एक असं स्वामी महाराजांसारखं पाऊल उमटलं. अरेच्छा! कसं काय? आता ते स्वामींनीच मला आशीर्वाद दिला. मी नाही, एक कारण फोटो जर पण पाठवलाय. साइड डोअर असेल तर आपला हात लागतो उघडताना दरवाजा. साईड डोअरला हां, नाही नाही ना. ताई. बघा ना, कसं काय विशेष आहे ना? बरोबर समोरच्या आणि गाडी समोर पण कोणी नाही आला. आम्ही हो ना? जागीच होतो. फक्त 5 ते 10 मिनिटातच आम्ही गाडीत बसलेलोच कमाल होतो आहे. आणि जागीच होतो आम्ही. झोप पण नव्हती लागली. आम्ही हां, जागेच हां, हां, होतो. हां. पूर्ण बाष्प निर्माण झालं आणि हो ना? समोरच्या ग्लासवरती समोरच्या ग्लासमध्ये फक्त त्या एक हं, 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 पावलासारखी एक हं. जागा होती. त्याचं बाष्पण किती होतं. सुंदर. मम्मीला म्हटलं, "अगं हे काय आहे मम्मी? अगं पावलं उमटलीत आपल्या गाडीवरती." हो. म्हटलं, स्वामीने आपल्याला दर्शन दिलंय. तू बघ." पण माझा विश्वासच नव्हता बसत. अरे नक्की हे काय आहे? हो ना. नक्की स्वामींचं पाऊलच आहे ना? हां, हां, नक्की हां, काय हां. आहे? मग आम्ही दुसऱ्या दिवशी तरी पण आम्ही गेलो रूमवरती. मी फोटो काढून घेतला. हं, मग हं, 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 हं. आम्हाला तोपर्यंत रूम मिळाली. मग आम्ही बरं. गेलो रूमवरती आणि मला वाटलं काही खरबुडं वगैरे नाहीये ना समोरच्या ग्लासमध्ये? ग्लास बरोबर. खराब हां, तर हां, नाही हां, हां. झाले ना? खरंय, खरंय. माझ्या मनात रात्रभर तोच विचार होता. सकाळी हं, हं, उठून हं, बघितलं, हं. अरे हात लावून बघितला, अरे ग्लास तर पूर्ण क्लीन आहे. काहीच नाही. अच्छा. एकदम मस्त आहे. वाह! गुळगुळीत आहे एकदम छान. आणि कमाल आहे.
हो ना. मग वटवृक्षाचं मंदिर मंदिर वटवृक्ष मंदिर आहे ना, त्याचं दर्शन हम्म. घेतलं. बरं. समाधी मठाचं दर्शन घेतलं. मग अच्छा. शेवटी गुरु मंदिर, जिथे बाळप्पा महाराजांचं मठ आहे, बरोबर. तिथे गेलो. तिथे हम्म, हम्म. तिथे सुद्धा स्वामींची पावलं उमटलेली आहेत. अगदी बरोबर. बाळप्पा महाराजांच्या एकदम समोर उजव्या बाजूला जे पाऊल आहे, हम्म, हम्म, सेम हम्म. तसं पाऊल आहे ते. मी जर मला माझ्या गाडीवरती उमटले हो? ना, आमच्या गाडीवरती अरे सेम वा, तसं पाऊल आहे. मला प्रचिती इतका म्हणजे काय आनंद म्हणायचं झाला. याला. हो ना. मला खूप आनंद झाला. म्हटलं मला स्वामींनी पार्किंग मध्ये येऊन दर्शन दिलेलं आहे. म्हटलं मला किती माझा छान. विश्वास, मी कितीतरी दिवस सारखा तो फोटो काढून बघत होते. स्वामींचं दर्शन दिलं, मला स्वामीने दर्शन दिलं म्हणून. किती तुम्ही आणि मग वेगळ्याच मी विश्वात असाल. हो, हो. आणि मग मी तिथलं हे पावलं म्हटलं, मी तिथे जे असतात ना पुजारी, त्यांना दाखवलं. हम्म, हम्म, हे हम्म. सांगा हे काय आहे म्हणून. मग त्यांनी पण सांगितलं पाऊल आहे म्हणून. त्यानंतर हो? बऱ्याच जणांना दाखवले, सांगा बरं काय आहे हे. म्हणजे तुम्ही तर न म्हणजे एक सांगता पाय सुद्धा पाय ओळखता आलं दिसतोय. त्यांना. हो, पाय आहे म्हणतात. वा वा वा, कमाल आहे अहो. ते स्वामींचे काय म्हणतात ना, कृपा हो, आशीर्वाद मिळाला म्हणूनच खरंच. तुमच्या घरातही स्वामी जन्माला आले ना. हो, एवढा छान माझा मुलगा मुलगा मिळाला. म्हणजे स्वामीच म्हणते मी त्याला. हो ना. नाही, तुम्ही हो, त्याला स्वामींसारखीच त्याची सेवा करा, खाऊ पिऊ घाला, आनंदाने त्याचं हो. आवडीने सगळं करा. स्वामीच आणि आहेत असं माना. आणि माझा आता स्वामी प्रकट दिन झाला ना, हम्म, 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 हम्म. मुलाला खूप इच्छा होती, मुलाला स्वामी समर्थ बनवायची. अच्छा. आत्ताच प्रकट दिन बरोबर. किती तारखेला, 10 10 एप्रिल. तारखेला झाला ना, 10 बरोबर. एप्रिलला. हम्म, मग हम्म. मुलाला स्वामी समर्थ बनवलं. मला फक्त एकच अपेक्षा होती मुलाकडून, की त्याने व्यवस्थित फक्त गुडघ्यावरती हात ठेवून बसावं. तो हा, हा, तसाही हा. बसत नव्हता. बरोबर. तरी पण त्याचे जे फोटो आलेत, एक आशीर्वाद देत असलेले फोटो आलाय काय आणि सांगताय? दुसरा फोटो आलाय तो म्हणजे 2 हात वर केलेला. मी त्याला ही गोष्ट सांगितली पण नाही, की बाळा हो. हात वर कर वगैरे. मला फक्त एकच अपेक्षा होती, की त्याने व्यवस्थित बसावं. बरोबर. स्वामी करवून घेतात, स्वामी आपल्या मनातले भाव ओळखून घेतात. किती छान ना. कायम हा, मला तुमच्या खूप लक्षात अनुभव राहतील आहे. अशा आठवणी दिल्यात स्वामींनी. हो. त्याने नाही का स्वामी समर्थांचे 2 हात वर असलेले पण हो, फोटो आहेत, बरोबर. मूर्ती आहेत, आहेत. आहेत. हो, हो, हो. आहेत, आहेत. मी त्याची माझ्या मूर्ती मुलाचा पण असते तशी. फोटो पाठवून देईन तुम्हाला. हो, एक चालेल, पावलांचा तर चालेल. फोटो पाठवलेलाच आहे. हो ना. खूप छान अनुभव येतो ताई तुमचे. मला हो. सगळ्यात महत्वाचं काय वाटतं माहितीये का, की हां. ज्यांना स्वामी समर्थ कोण आहेत, असं हो. माहिती असणारी सुद्धा लोकं फार सेवा करतात अशातला भाग नाहीये. पण तुम्हाला माहिती नसतानाही इतक्या तरुण वयात तुम्हाला तुमच्या स्वामींनी सांगितलं, की ही सेवा करा. ती तुम्ही हो. तुम्हाला फक्त बाळ होईपर्यंतच केली असं नाही. त्याच्यानंतरही तुम्ही ती सेवा कंटिन्यू केली. तुमचं विशेष म्हणजे तुमच्या मिस्टरांचं सुद्धा कौतुक आहे, की त्यांनी सुद्धा पारायण केलं. हो, तुमच्या मिस्टरांनी आईचं सुद्धा केलं. कौतुक आहे, की आईने तुम्हाला एवढी साथ दिली, बाळाला सांभाळलं, की हो. त्याच्यामुळे तुम्ही पारायण करू शकलात. म्हणजे खरंच हो. तुमचं कुटुंब पूर्ण स्वामीमय आहे ताई. हो, खरंच. नाही, स्वामी माझी तुम्हाला कधीच स्वामींचरणी काही कमी पडू देणार नाही. स्वामींचरणी इतकीच प्रार्थना आहे. प्रत्येक टाईमिंगमध्ये तुमची आठवण असू देत. कधीच तुमच्या नावाचा विसर हो ना. नाही पडू देत. हां, तुमचे एवढीच चरण माझ्यासमोर प्रार्थना आहे. दुरावू नयेत चरण कधीही असं वाटतं. खरे हो. स्वामी सेवक आहात तुम्ही ताई. तुमची खरंच भरभराट होईल. आणि तुम्ही इतक्या लवकर स्वामी सेवेत आलेला आहात ना, बघा तुमची मुलं सुद्धा इतक्या छान प्रकारे स्वामी सेवक म्हणून घडतील ना, की हो. आपल्या आयुष्यात प्रारब्धामुळे संकटही येतातच. त्यात काही म्हणजे दुमत हो. नाहीच आहे. पण ती हो, हो. संकटं जी आहेत त्यांना सौम्य करायचं जे काम आहे, ती आपली ही गुरुची जी प्रार्थना किंवा गुरुची सेवा आहे, ते काम करतं. हो. त्याच्यामुळे नक्कीच खूप तुम्हाला याचे आणखीनही छान अनुभव येतील. अजून तुम्हाला सांगते, मला माझे अजून खूप छोटे-छोटे खूप जास्त हो ना? अनुभव आहेत. ते प्रत्येक गोष्ट सांगता नाही येत. आता बरोबर. अचानक मुलाचं एक आठवलं, की हां, तो हां. फोटो काढायला बसतही नव्हता. बरोबर. तर त्याचे 2 हात वर करून एक आशीर्वाद देत असलेला एक हात आलाय. खरंय. किती छान. हो. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. मला हो. जेव्हा वेळ मिळेल, जसे अनुभव आठवतील तसं नक्की शेअर करा. आपल्या स्वामी सेवकांना आणि विशेष करून तरुण मुलींना खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून, की हो, जरी हो. आपण शिक्षण घेतलेलं असलं तरी सुद्धा ही सेवा सुद्धा अनेक चमत्कार घडवू शकते. त्याच्यावर विश्वास हो. ठेवण्यासारखे अगदी हो. खरंच छान आहे ताई. खूप मस्त हो. वाटलं मला तुमच्याशी बोलून. श्री मला स्वामी सुद्धा. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. थँक यू. तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ.
त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.